तर YouTube फॅमिली काय स्पेशल सुंदर आणि चमचमीत तोंडाला पाणी सुटणारी साबुदाणा खिचडी. तर कोथिंबीर टाकून माझा उपास वगैरे काहीच नाही म्हणून मी टाकलेली कोथिंबीर. तुमच्याकडे वापरत असेल कोथिंबीर उपासाला पण मी तर काही वापरत नाही. पण माझा आज सहज असं काय बनवायचं नाश्त्याला तर असं चाललं म्हटलं चला साबुदाणा खिचडीच बनवायची. 3 तास आपण छान असं साबुदाणा पाण्यात भिजत टाकलेला होता आणि सुंदर अशी नाश्त्यासाठी खिचडी आहे. रेसिपी बघत राहायची ताईंनी आणि फॅमिलीने कमेंट करून मला नक्की सांगणार आहे. लोखंडी तव्यावरची छान अशी चमचमीत खिचडी. तर चला बघूया लोखंडी तव्यावरची खिचडी. तर काय करायचे तवा छान असा तापलेला आहे मस्त कडकडीत मिरच्या टाकून घ्यायच्या पटापट. रेसिपी बघत राहा गप्पा मारायला पुन्हा येते मी. चलो टू फॅमिली. साबुदाणा आपल्याला टाकायचं आहे. मिरची परतलेली आपली साबुदाणा इथं टाकते मी डिशमध्ये. तर डिशमध्ये अजून थोडासा बाकी तो पण टाकायचा आहे आपल्याला. तर बघत राहा. चला. तर छान असं इथे परतून घेतलेला आहे आपण साबुदाणा तुम्ही बघताय. आणि जो राहिलेला साबुदाणा आहे तो सुद्धा मी आता पुन्हा एकदा टाकून घेणार आहे. तर थोडासा डिशमध्ये तर डिशचं माप घेऊनच आपण भिजत टाकलेला होता की जेणेकरून आपला नाश्ता वगैरे छान होईल. तर राहिलेला साबुदाणा सुद्धा आता मी याच्यामध्ये टाकते. रेसिपी बघत राहा कुठेही जाऊ नका कमेंट करून नक्कीच मला सांगा. तर छान असा परतवलाय मीठ सुद्धा मी आता चवीनुसार इथे टाकून घेते. आणि छान असं मीठ चवीनुसार टाका. आपल्याला किती लागेल किती नाही अंदाज घ्यायचा आहे. आणि मीठ टाकवायचं आहे पुन्हा एकदा छान अशी परतवायला घ्यायची. तर चला. तेलामध्ये मिरचीमध्ये छान असं परतवलंय. आपल्याला टाकायचं शेंगदाण्याचं कूट. तर चला युट्यूब फॅमिली कूट सुद्धा टाकून घेऊया आपण. रेसिपी बघत राहा. कसा वाटतोय आपला मेनू आजचा कमेंट करून नक्की सांगा.
आपण काय करू आता, ट्रायपॉड थोडासा जवळ घेऊ आणि छान अशी खिचडी बघायची ताईंना आणि युट्यूब फॅमिलीला. तर इथं बघताय तुम्ही ट्रायपॉड थोडासा मी जवळ घेतलाय आणि खूप सुंदर वास सुटलेला आहे. इतका छान वास येतोय ना, आणि तव्यावरची ना कुठलीही गोष्ट तुम्ही पदार्थ तुम्ही नक्कीच बनवा. तो खायला इतका खुसखुशीत, चमचमीत आणि चविष्ट असा लागतो. तशीच काही आजची खिचडी तर सुंदर अशी बनलेली आहे आणि अगदी अप्रतिम असंच म्हणावा, इतका सुंदर वास आणि मऊ लुसलुशीत झालेली. तर चला, खिचडीची तारीफ करावी थोडी कमीच का, तर आहे ती लोखंडी तव्यावरची. लोखंडीचा तवा छान असा असेल तर नक्कीच बनवून बघा खिचडी, साबुदाणा खिचडी, आणि सुंदर अशी मस्त त्याच्यावरती दही. तुम्हाला अजून काही हवं असेल तर टाका आणि नक्कीच खायला घ्या युट्यूब फॅमिली. तर चला, इथे मस्त असा वास येतोय छान खिचडीचा. तुमच्याकडे जर बनत असेल ती सुद्धा कशी बनते कमेंट करून मला सांगा, आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर चला, मी आता सगळ्या ताईंना बाय बाय करते. नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा येणार आहे तुमच्यासोबत भेटायला किंवा लाईव्हमध्ये भेटायला. तोपर्यंत सगळ्या फॅमिलीला पुन्हा एकदा बाय बाय.